व्हिडिओ सुरू करण्याआधी एक गोष्ट सांगते मंडळी, जर तुम्ही कुंभ राशीचे असाल ना तर हा व्हिडिओ अर्ध्यातून बंद करू नका. कारण 1 ऑगस्ट 2026 शनिवार हा दिवस तुमच्या आयुष्यात असे क्षण घेऊन येतोय जो कदाचित पुढचे अनेक वर्ष तुमच्या नशिबाची दिशा ठरवणार आहेत. शनिदेव स्वतः तुमच्या राशीचे स्वामी आहेत आणि या शनिवारी असा एक ग्रहयोग घडतोय जो सामान्य माणसाला वरवर दिसणार नाही, पण ज्याचे परिणाम फार खोलवर जाणवतील. काहींसाठी हा दिवस अचानक धनलाभाचे दार उघडणार आहे, तर काहींसाठी एक इशारा घेऊन येणार आहे जो वेळीच ओळखला नाही तर मोठे नुकसान होऊ शकते. पण थांबा, सर्वात मोठी गोष्ट अजून बाकी आहे. मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ शांतपणे लक्ष देऊन पहा, कारण प्रत्येक मुद्दा तुमच्या आयुष्याशी थेट जोडलेला आहे. चला तर मग सुरुवात करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हो माझी पण कुंभ रास आहे अशी कमेंट नक्की करा. ज्यांचा स्वामींवर आणि गुरुदेव दत्तांवर विश्वास आहे आणि हो शनिदेवांवर विश्वास आहे त्यांनी कमेंट करायला मात्र विसरू नका. तर मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी कुंभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 1 ऑगस्ट 2026 शनिवारचे ग्रहयोग. 1 ऑगस्ट 2026 हा शनिवारचा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाते. या दिवशी शनी, गुरु आणि चंद्र यांची एक विशिष्ट युती घडत असून ही युती कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनावर थेट परिणाम करणार आहे. शनी हा कुंभ राशीचा स्वामी ग्रह आहे, त्यामुळे शनिवारी घडणारा कोणताही ग्रहयोग कुंभ राशीसाठी दुप्पट प्रभावी ठरतो. या दिवशी शनीचे गोचर भ्रमण अशा स्थितीत आहे जिथे तो तुमच्या प्रतिकेतील महत्त्वाच्या स्थानांना स्पर्श करतो. यामुळे काही जुने प्रश्न अचानक सुटण्याची योग आहेत, तर काही नवीन जबाबदाऱ्या समोर येण्याची शक्यता आहे. गुरुग्रहाचा प्रभाव याच दिवशी जाणवणार आहे. गुरु हा ज्ञान, भाग्य आणि विस्ताराचा कारक मानला जातो. शनी आणि गुरु यांचा एकत्रित प्रभाव म्हणजे शिस्त आणि संधी याचा संगम, म्हणजे जे लोक मेहनत करत आहेत त्यांना या दिवसापासून हळूहळू योग्य फळ मिळायला सुरुवात होईल. कुंभ राशीच्या लोकांनी हा संकेत दुर्लक्षित करू नये, कारण ग्रहाची स्थिती फार क्वचित घडते आणि याचा प्रभाव पुढील काही आठवडे कायम राहणार आहे. कुंभ राशीचे स्वामी असल्याने शनी तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय ग्रह आहे. शनी हा न्यायाचा देव मानला जातो, जो प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. 1 ऑगस्ट रोजी शनिवारचा म्हणजेच की शनीचा प्रभाव विशेष तीव्र जाणवणार आहे. ज्यांनी गेले काही महिन्यात खूप मेहनत केली, संयम ठेवला आणि परिस्थितीची झुंजर दिली, त्यांच्यासाठी शनी आता हळूहळू दयाळू होण्याच्या मार्गावर आहे. शनी कधी घाईघाईने फळ देत नाही, पण जेव्हा देतो तेव्हा ते कायमस्वरूपी आणि भक्कम असतं. मात्र ज्यांना अलीकडे आळस केला, जबाबदाऱ्या टाळल्या किंवा चुकीच्या मार्गाने काही मिळवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासाठी शनी एक कठोर धडा घेऊन येऊ शकतो. या एका घटनेनंतर तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकते, त्यामुळे सावध राहा आणि प्रामाणिकपणे वागा. शनीचा हा प्रभाव तुम्हाला अंतर्मुख बनवण्यास भाग पाडेल. स्वतःच्या चुका ओळखण्याची आणि त्या सुधारण्याची योग्य वेळ आली. नशीब आणि भाग्यातील बदल. या शनिवारी कुंभ राशीच्या भाग्यस्थानावर विशेष प्रभाव पडत आहे. याचा अर्थ असा की जे प्रयत्न तुम्ही आत्तापर्यंत करत आलात त्यांना आता दिशा मिळणार आहे. अनेकाच्या बाबत असं घडलं की अचानक एखादी संधी समोर येईल जी वरवर लहान वाटेल, पण तिचे परिणाम फार मोठे असतील. कदाचित एखादा फोन कॉल, एखादी भेट किंवा एखादी बातमी तुमच्या आयुष्याला कलटानी देणारी ठरू शकते. भाग्यातील हा बदल अचानक श्रीमंत करणारा नसेल, पण तो तुम्हाला योग्य दिशेने नेणारा असेल. मंडळींनो, जुने अडथळे हळूहळू दूर होतील आणि मार्ग मोकळा होताना दिसेल. पण लक्षात ठेवा, भाग्य साथ देत असेल तरी स्वतःचे प्रयत्न सोडू नका. शनी आळशी लोकांना कधी साथ देत नाही. आर्थिक बाबत हा शनिवार संमिश्र स्वरूपाचा आहे. काहींसाठी अनपेक्षित धनलाभाचे योग आहेत. जुने पैसे परत मिळणे, प्रलंबित पेमेंट क्लिअर होणे किंवा एखादी गुंतवणूक फळाला येणे शक्य आहे. मात्र त्याचबरोबर खर्चही वाढण्याची शक्यता आहे. घरगुती खर्च, आरोग्यविषयक खर्च किंवा अचानक उद्भवणारी गरज यामुळे हातात आलेला पैसा मंडळींनो उद्भवणारी गरज यामुळे हातात असलेला पैसा किंवा आलेला पैसा वेगाने खर्च होऊ शकतो. त्यामुळे मोठी आर्थिक गुंतवणूक किंवा उधार व्यवहार करताना काळजी घ्या. शनी तुम्हाला शिकवत आहे की पैशाचे व्यवस्थापन शिस्तीने करा
अनावश्यक खर्च टाळा आणि बचतीकडे लक्ष द्या. जे लोक आज काटकसरीने वागतील त्यांना पुढील काही महिन्यात त्याचा मोठा फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी मंडळींनो, नोकरी करणाऱ्या कुंभ राशीच्या लोकांसाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आता वरिष्ठाच्या नजरेत येण्याची शक्यता आहे. एखादी जबाबदारी, एखादा प्रकल्प किंवा एखादं काम तुमच्याकडे सोपवलं जाऊ शकतं, जे तुमच्याकडे पुढे जाण्याचा मार्ग ठरेल. काही जणांना कामाच्या ठिकाणी बदलाचे संकेत मिळू शकतात. बदली, नवीन जबाबदारी किंवा अगदी नोकरी बदलण्याचा विचार मनात येऊ शकतो. असे विचार आले तर घाईघाईने निर्णय घेऊ नका. आधी सर्व बाजूने विचार करा. ऑफिसमधील राजकारण किंवा सहकार्याशी होणारे मतभेद यापासून सावध राहा. शनी तुम्हाला सांगत आहे शांत राहा, वादळ टाळ. मंडळींनो, शनी तुम्हाला सांगत आहे की शांत राहा, वाद टाळ आणि फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा शनिवार नवीन संधी घेऊन येत आहे. विशेषतः जे लोक स्थिर आणि दीर्घकालीन दृष्टीने व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा काळ फायदेशीर ठरणार आहे. नवीन भागीदारी, नवीन ग्राहक किंवा एखादा मोठा करार या काळात होण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही करार करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे नीट तपासा. घाईघाईने घेतलेला निर्णय नंतर त्रासदायक ठरू शकतो. जे व्यवसाय अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहेत त्यांच्यासाठी हा काळ पायाभरणीचा आहे. संयम ठेवा, कारण शनी हळूहळू पण भक्कम यश देतो. घरातील वातावरण या शनिवारी थोडे संवेदनशील राहू शकते. लहान सहान गोष्टीवर मतभेद होण्याची शक्यता आहे. मात्र हे मतभेद तात्पुरते असतील तर तुम्ही संयम आणि समजूतदारपणा दाखवला तर कुटुंबातील एखाद्या सदस्याची आरोग्याची किंवा गरजेची विशेष काळजी घ्यावी लागू शकते. मंडळींनो, घरातील जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण त्या पार पडताना तुम्हाला कुटुंबाकडून पाठिंबाही मिळेल. घरात सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी संवाद वाढवा. जुने मतभेद विसरून पुढे जाण्याची ही योग्य वेळ आहे. विवाहित कुंभाराच्या लोकांसाठी हा शनिवार नात्यात नवा समजूतदारपणा आणणार आहे. जोडीदारासोबत काही महत्त्वाच्या विषयांवर मनमोकळे चर्चा होण्याची शक्यता आहे. मग तो आर्थिक विषय असो, मुलांबाबतचा निर्णय असो किंवा भविष्यातील योजना असो. काही जोडप्यांमध्ये किरकोळ वाद होऊ शकतात, पण हे वाद नात्याला कमकुवत करणारे नसून उलट एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी देणारी असतील. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा आणि त्याला किंवा तिला वेळ द्या. लहानशी काळजी, एक गोड शब्द नात्यातील दुरावा कमी करू शकतो. प्रेमात असलेल्या कुंभ राशीच्या लोकांसाठी हा दिवस भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. जोडीदार सोबतचे नाते अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे, पण यासाठी प्रामाणिक संवाद गरजेचा आहे. काहींच्या मनात किंवा नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतो, विशेषतः विश्वासाच्या मुद्द्यावरून. अशा वेळी घाईघाईने निष्कर्ष काढू नका. आधी संपूर्ण गोष्ट समजून घ्या, मगच प्रतिक्रिया द्या. ज्यांचे नाते बऱ्याच काळ टिकून आहे त्यांच्यासाठी हा काळ नात्याला पुढच्या टप्प्यावर नेण्याचा असू शकतो. मंडळीनं, विवाह न झाल्यासाठी, ज्यांचं लग्न झालं नाही त्यांच्यासाठी संकेत. जे कुंभ राशीचे लोक अजून अविवाहित आहेत आणि विवाहासाठी योग्य जोडीदार शोधत आहेत त्यांच्यासाठी हा शनिवार आशेचा किरण घेऊन येत आहे. एखादं स्थळ अचानक समोर येऊ शकतं किंवा एखाद्या ओळखीतून विवाहाचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. शनी आता विवाहाच्या मार्गातून जुने अडथळे हळूहळू दूर करत आहे. पण थांबा, सर्वात मोठी गोष्ट अजून बाकी आहे. ज्यांचा विवाह बऱ्याच काळापासून रखडलाय त्यांच्यासाठी पुढील काही आठवडे विशेष महत्त्वाचे ठरणार आहेत. या काळात येणारा कोणताही प्रस्ताव गांभीर्याने विचारात घ्या. मंडळींनो, संतान सुख आणि मुलांबाबत योग. मंडळींनो, ज्यांना मूलबाळ होण्याची इच्छा आहे, ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांच्यासाठी हा काळ सकारात्मक संकेत घेऊन येत आहे. ग्रहस्थिती अनुकूल असल्याने प्रयत्न करणाऱ्यांना लवकरच शुभ वार्ता मिळू शकते. ज्यांना आधीच मूलबाळ आहेत त्यांच्यासाठी मुलांच्या शिक्षणाबाबत किंवा करिअरबाबत महत्त्वाचे निर्णय आता या काळात घ्यावे लागू शकतात. मुलांशी संवाद वाढवा, त्यांच्या मनातील विचार समजून घ्या. काही घरामध्ये मुलांच्या आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागू शकते, पण घाबरण्यासारखं काही नाही. फक्त थोडे अधिक लक्ष द्या. आईवडिलांशी असलेले नाते या काळात अधिक भावनिक होणार आहे. त्यांच्या आरोग्याची किंवा गरजेची विशेष काळजी घ्या. मंडळींनो, त्यांची काळजी घेण्याची गरज भासू शकते तुम्हाला. काही जणांना आई वडीलकडून महत्त्वाचा सल्ला किंवा मार्गदर्शन मिळू शकते, जे भविष्यात खूप उपयोगी ठरेल. ज्यांचे अनुभव आणि शहाणपणा या काळात त्यांच्यासाठी दिशादर्शक ठरू शकते. त्यांच्याशी वेळ घालवा, त्यांना गृहीत धरू नका. शनी तुम्हाला हे शिकवत आहे की कुटुंबातील ज्येष्ठांचा आदर करा. आरोग्याच्या बाबत या शनिवारी थोडी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. विशेषतः सांधेदुखी, हाडांच्या संबंधित तक्रारी किंवा मानसिक ताण याकडे लक्ष द्या, कारण शनी याच गोष्टीशी संबंधित आहे.
ज्यांना आधीपासून काही तक्रारी आहेत त्यांनी वेळेवर तपासणी करून घ्यावी. दुर्लक्षित केल्यास त्रास वाढू शकतो. मानसिक आरोग्याकडेही लक्ष द्या. जास्त विचार करणं, ताण घेणं टाळा. योग्य विश्रांती आणि सकारात्मक विचारसरणी तुम्हाला या काळात तंदुरुस्त ठरेल. सामाजिक विस्तारावर या शनिवारी तुमची प्रतिमा उंचीचे योग आहेत. तुमच्या कामाच्या वागणुकीची किंवा एखाद्या चांगल्या कृतीची समाजात दखल घेतली जाऊ शकते. काही जणांना समाजात किंवा नातेवाईकामध्ये विशेष मान मिळण्याची शक्यता आहे. एखादा पुरस्कार, प्रशंसा किंवा जबाबदारीचे पद तुमच्याकडे येऊ शकते. मात्र या काळात नम्रता ठेवा. यश मिळाले तरी अहंकार जवळ येऊ देऊ नका, कारण शनी अहंकाराला कधीच माफ करत नाही. मित्र आणि नातेवाईकांसोबतचे संबंध या काळात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. एखादा जुना मित्र अचानक संपर्कात येऊ शकतो आणि त्यांच्याकडून तुम्हाला महत्त्वाची मदत किंवा माहिती मिळू शकते. काही नातेवाईकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. पैशाच्या किंवा मालमत्तेच्या विषयावरून अशा वेळी संयम ठेवा आणि वाद वाढू नका. मंडळींनो, खरे मित्र कोण आणि स्वार्थी लोक कोण हे या काळात स्पष्ट होऊ शकते. कुंभ राशीच्या लोकांनी हा संकेत दुर्लक्षित करू नये. या शनिवारी गुप्त शत्रूंपासून विशेष सावध राहण्याची गरज आहे. काही लोक तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल नकारात्मक बोलू शकतात किंवा तुमच्या यशामध्ये अडथळा आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करू शकतात. व्यवसायात किंवा कामाच्या ठिकाणी कोणावरही अंधळा विश्वास ठेवू नका. महत्त्वाची माहिती सर्वांसमोर उघड करणं टाळा. शनी तुम्हाला सावध करत आहे की डोळे उघड. मंडळींनो, डोळे उघडे ठेवा, पण शत्रुत्व वाढू नका. शांतपणे आणि हुशारीने परिस्थिती हाताळा. मंडळींनो, आता पुढील 7 दिवसाचा विचार करूया, कारण हाच काळ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. पहिले 2 दिवस थोडे आव्हानात्मक जाऊ शकतात. काम वाढले मंडळींनो, काम वाढलेले जाणवले. 3ऱ्या आणि 4थ्या दिवशी एक सकारात्मक बातमी किंवा संधी समोर येण्याची शक्यता आहे. 5व्या दिवशी आर्थिक बाबतही काहीतरी अनुकूल घडू शकते. 6वा आणि 7वा दिवस कुटुंबासाठी आणि नात्यासाठी महत्त्वाचा ठरेल. याच काळात एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. या एका घटनेनंतर तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकते. त्यामुळे या 7 दिवसात घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे लक्ष द्या, कारण त्यातूनच पुढच्या मोठ्या बदलाची सुरुवात होणार आहे. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या शनिवारी खालील उपाय नक्की करा. मंडळींनो, उपाय सांगण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. सकाळी लवकर उठून शनिदेवाच्या मंदिरात जाऊन तेलाचा दिवा लावा. दुसरं, गरजू आणि गरिबी लोकांना काळ्या वस्तू, तीळ किंवा लोखंडाच्या वस्तूचे दान करा. तिसरं, ओम शनिचराय नमो, ओम शनिचराय नमो या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा आणि गरजू लोकांचा आदर करा, कारण शनी नम्रता आणि सेवाभावाला विशेष महत्त्व देतो. 5वे, या दिवशी कोणाशी वाद घालणे टाळा आणि मन शांत ठेवा. या उपाय श्रद्धेने केल्यास शनीचा त्रास कमी होऊन त्याचे शुभ फळ मिळण्यास मदत होते. सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेश देते. मंडळींनो, कुंभराशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, शनी हा कठोर वाटत असला तरी तो सर्वात न्यायग्रह आहे. जो व्यक्ती सत्य, मेहनत आणि संयम याची कास धरतो त्याला शनी कधीही निराश करत नाही. 1 ऑगस्ट 2026 हा दिवस तुमच्यासाठी एका नव्या सुरुवातीची प्रतीक आहे. आजपर्यंत केलेल्या कष्टाचे फळ आता हळूहळू तुमच्या समोर येऊ लागेल. फक्त संयम ठेवा, प्रामाणिक राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, रात्र कितीही मोठी असली तरी पहाट होतेच. तुमच्या आयुष्यातील ही पाठ आता जवळ आले. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि तुमच्या नातेवाईकामध्ये किंवा तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर मंडळींनो, भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त.